गुड मॉर्निंग मित्रांनो. आजचा दिवस आपला गावाकडे असणार आहे. गावाला पोहोचून मस्तपैकी चहा पिऊन मी गाडी धुवायला घेतली. खूप जास्त खराब झाली होती, त्यामुळे मस्तपैकी गाडी धुतली आणि जरा रानात फिरायला गेलो. गावाकडे फिरलं का जरा चांगलं वाटतं. त्याच्यानंतर प्री वर्कआउटला मस्तपैकी 2 केळी खाऊन डायरेक्ट मी जिममध्ये गेलो. गावाकडे जिम थोडी दूर होती, त्याच्यामुळे गाडीवरती गेलो मी. त्याच्यानंतर बायसेपचे 3 सेट आणि ट्रायसेपचे 3 सेट, आज एक जरा एक्स्ट्रा सेट लावला मी. जास्त मूड होता वर्कआउट करण्याचा. त्यामुळं तुम्ही पण प्रत्येक वर्कआउट एकदम नियमाने करायचं आहे आणि कुठेही प्रवास केला तरी पण तुमचं वर्कआउट मिस नाही झालं पाहिजे नाही, डाएट पण मिस नाही झालं पाहिजे नाही, तरच तुम्हाला रिझल्ट भेटणार आहे. नाहीतर कारणे द्यायला भरपूर लोक देतात, मी इकडे गेलो तिकडे गेलो, मला वर्कआउट करायला जमलं नाही, डाएट करायला जमलं नाही. तर मी सुद्धा गावाकडे आलेलो आहे. सिटीसारखं तिथं लो फॅट पनीर वगैरे अशा गोष्टी भेटत नाही, तरी पण मी ॲडजस्ट करून सगळं वर्कआउट संपवलं आणि मस्तपैकी घरचंच जेवण जेवलो. घरच्या जेवणामध्ये मी आज सोयाबीन घेतलेलं आहे, कारण ते इझी अवेलेबल होतं आणि पचायला पण चांगलं असतं. घरचं जेवण असल्यामुळं मी कॅलरीजचा विचार नाही केला आणि भजी वगैरे सर्व काही खाल्लं. तरी पण मी फॅट लॉस करणार आहे, कारण मी आजची कसर उद्या भरून काढणार आहे. जिममध्ये रेग्युलर गेलं आणि तुम्ही जर एक दिवस बाहेरचं जरी खाल्लं किंवा घरीच जरी काही तेलकट जरी खाल्लं तरी काही फरक पडत नाही. त्यामुळे तुम्ही वर्कआउट डेली करायचं आहे आणि डेली तुमचा डाएट करायचा आहे. मी पण माझा डाएट स्किप नाही करत आहे. आता आपण उद्या भेटूया.